काय मग तांदळाची भाकरी खायची आहे? चला तर मऊ लुसलुसीत चपातीसारखी लाटून कशी बनवायची ना ते आज पाहूया आपण. तर इथे मी एक वाटी भरून आहे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तेवढीच वाटी भरून आहे ना आपण पाणी घेतलेलं आहे. तर पाण्यामध्ये ना 1 चमचा मी तेल ॲड करणार आहे आणि ते गरम करायला पाणी ठेवणार आहे. पाणी उकळून घ्यायचं आहे. हे पहा तेल पण ॲड केलेलं आहे आणि मी मीठ टाकत नाही. आमच्याकडे भाकरीमध्ये मीठ वगैरे टाकत नाही. जर तुमच्याकडे टाकत असेल तर तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करू शकता. आम्ही भाकरीत मीठ टाकत नाही. हे पहा पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता तांदळाचं पीठ त्याच्यात मी ॲड केलेलं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे. आणि परतल्यानंतर आहे ना लगेच झाकण ठेवायचं आहे. 1-2 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. असं छोट्या छोट्या रेसिपी आवडत असेल ना मैत्रिणींना तर नक्की मला फॉलो करा. तुमच्या एक फॉलोनी तेवढंच मोटिवेशन मिळते. हे पहा इथे मी ते पीठ आहे ना काढून घेतलेलं आहे एका परातीत आणि छानपैकी मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेलाचा हात लावून आहे ना छान मळून घ्यायचं आहे. छानपैकी असं जसं चपातीला आपण घट्टसर पीठ मळतो ना त्या पद्धतीने हे पीठ तयार होतं. पाण्याची वरून अजिबात गरज लागत नाही. तेवढ्या पाण्यात परफेक्ट असं भाकरीचं पीठ हे तयार होतं. हे पहा किती सुंदर असं आपलं मळून पण झालेलं आहे. आता काय मग घ्या पळपट लाटणं आणि चपातीसारखं लाटायचं. थोडंसं आहे ना तांदळाचं पीठ घ्यायचं खाली आणि छानपैकी गोळे छोटे छोटे तयार करून आहे ना तुम्हाला जसं जेवढ्या मापाचे हवे लहान मोठे त्यानुसार आहे ना आपण इथे छानपैकी लाटून घ्यायची. अजिबात तुटत नाही. हे पहा इथे तेवढ्यासाठीच गरम पाण्यामध्ये करून घेतलं ना का पार अजिबात फाटत नाही तुटत नाही. सुंदर अशी चपातीसारखी गोल लाटता पण येते भाकरी. ही कोण बोलणारच नाही की ही भाकरी लाटते की काय. लाटूनसुद्धा भाकरी जमते. हे पहा किती सुंदर असे आहे. हे पहा छानपैकी सुंदर असे तयार पण झालेले आहे. तवा पण आपल्या इकडे गरम झालेला आहे. मग काय द्या तव्यावर टाकून मग घ्या भाजून. दोन्ही साईडनी भाजून घ्यायची. अजिबात पाणी पण वापरलेलं नाही. वरून भाकरीला पाणी वगैरे लावतो त्यानं तसं पाणी पण इथे लावलेलं नाही आहे. हे पहा छानपैकी टमटमीत फुगत चालली आहे. मस्तच. अशा छोट्या छोट्या रेसिपी आवडत असेल ना तर नक्की फॉलो लाईक शेअर आणि कमेंट करत जा मैत्रिणींनो. आणि ज्या ताई दादा मित्रमैत्रिणींनी आजपर्यंत मला फॉलो केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. हे पहा किती सुंदर अशा भाकरी फुगतात ह्या आणि सुंदर अशा मऊ पण. तुम्ही 2 तास ठेवा 4 तास ठेवा संध्याकाळपर्यंत असे माऊसूत. हे पहा कशीही तिला वाकडी तिकडी करा परत सरळ होते. इतक्या सुंदर असं चपातीसारख्या ह्या भाकरी आपल्या तयार झालेल्या आहे. तर नक्की फॉलो करा.